गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। विचित्र माणूस का आहे? त्या अज्ञानामुळे आहे, लक्षात ठेवा. तुम्ही विचित्र नाही आहात. कोणीही माणूस विचित्र नसतो, त्याच्यातलं अज्ञान विचित्र असतं. पण त्या अज्ञान जर आपल्याला चिकटलं असेल, जसं आपण एखाद्या रस्त्यावरनं डांबराचं काम चाललं असेल आणि चुकून आपल्या कपड्याला डांबर लागलं म्हणा किंवा घाण लागली म्हणा कुठलीही, तर आपण कसं म्हणतो, आपण घाण होतो का? कावळा आपल्या अंगावर येऊन बरेचदा अनुभव येतो, कपड्यावरती तो घाण करतो. हा प्रत्येकाला जवळजवळ सगळ्यांना अनुभव आलेला असतो हा, बरोबर. मग आपण घाण झालो का? कपडा काढून टाकला म्हणजे अज्ञान काढून टाकणं हाच मार्ग शिल्लक राहतो. म्हणून अज्ञान का काढायचं? कारण ते अज्ञान आहे, प्रथम हे कळलं पाहिजे. माझ्या अंगावर कावळ्याने घाण केली हे तर कळायला पाहिजे ना. ते कळलंच नाही तर तसाच जातो मीटिंगला माणूस. हो, कळलं नाही तर काय होतं? मग कोणीतरी सांगतं अरे घाण आहे. मग तसे आपण सर्वजण त्या सद्गुरूंकडे जातो आणि मग ते सांगतात अरे ही घाण आहे, काढ. हे असं सगळं विचित्र गणित आहे बघा. त्याच्यामुळे आपण घाण नसतो, आपण चांगलेच असतो, परंतु ती घाण काढावी लागणार आहे, त्याशिवाय काही ते होत नाही. म्हणून ते म्हणतायत हे सद्गुरू आई तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादी दोषरहित आहे. तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून ते उदार आहेत. म्हणून ईश्वर आपण काहीही करा, बरोबर. ईश्वर काय आपल्याला येऊन सांगतो का? त्यांनी कधी सांगितलंय का तुम्हाला का रे तू चुकले बरं का? अरे नाही, हे ते तुझं रागवणं बरोबर नाही बरं का, तू उगाच त्या माणसाला असं बोललास, असं ईश्वर येऊन सांगणार आहे का कोणाला? आत्तापर्यंत कोणी सांगितलंय का? आहे ना. आपण नवऱ्याला कसे वागवतो, पुरुष बायकोलाही कसेही बोलतात. ईश्वर येऊन सांगितलं का तुम्हाला वर्धे काका कधी की असं तुम्ही वागणं चुकीचं आहे? असं नाही सांगत तो. कारण तो उदार आहे, तो उदार आहे. तो बघतोय की ही याला आता कसं पुढे न्यायचं. मग ती प्रकृती माता ते बरोबर कुठनं तरी अशी व्यवस्था करत जाते आणि ते आपल्या योग्य जागेवर आणून ठेवते. आणि योग्य जागेवर आणलं की मग ते गणित सुरू होतं घाण काढण्याचं. म्हणून सत्संग हा एक प्रकारे स्वच्छ होण्याची मोहीम आहे असं म्हणायला हरकत नाही. ते जातात ना सकाळी टणटण वाजत घंटा, तसा हा सत्संग प्रकार आहे असं म्हणायलाही हरकत नाही. कारण ती घाण आपण काढतो, घरातलं काढतो, बाहेर टाकतो, ते ट्रकवाले घेऊन जातात, काय करायचं ते करतात. परंतु आपली आतली घाण जी आहे सगळी ही काढण्याचा मार्ग हा सत्संग आहे, एवढंच. त्याशिवाय शुद्धीच होऊ शकत नाही. शुद्धी ही साधनेनी होते, शुद्धी ही सत्संगातून होते, लक्षात ठेवा. म्हणून सत्संग हा फार महत्त्वाचा असतो. त्याशिवाय ज्ञान जाणीव स्थिर होऊ शकत नाही, असं आहे. म्हणून तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहे. तू अखंड आनंद स्वरूप आहे किंवा प्रेमरूप असून शिष्याच्या ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंद रूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. म्हणून कुठल्याही ठिकाणी आपल्याला आनंदाकडे घेऊन जाणारी किंबहुना परमानंदाकडे घेऊन जाणारी. कारण आनंद ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. खायला दिलं की आनंद होतो, त्याला इज नॉट लॉजिकल ना, त्याला काय अर्थ नाही. म्हणून देहबुद्धीचा आनंद नसून आत्मबुद्धीच्या आनंदापर्यंत जो सत्संग घेऊन जाऊ शकतो
किंवा जे तत्वज्ञान घेऊन जाऊ शकतो, जी साधना घेऊन जाऊ शकते आणि जे हृदय घेऊन जाऊ शकतं, जे आध्यात्मिक हृदय हे प्रत्येकाकडे ईश्वराने दिलेलं आहे, ज्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं आपण म्हणतो. म्हणून हे आध्यात्मिक हृदय आपलं आत्ता आपल्याला वाटतं इथं हृदय आहे आपलं. सगळ्यांना विचारलं तुमचं हृदय कुठं, तर इथं. मग म्हणतात तुमच्या काही लोकांचं असंही म्हणणं, तुमच्या हृदयापाशी कॉन्सन्ट्रेट करा. अरे पण माझं हृदय इथं मुलाधाराचे खाली गेलेलं, इतकं अज्ञानी आहे. कारण मी ज्ञानाच्याही पार कुठेतरी विचार करत बसतो अज्ञानात ध्यान करताना. मग हृदय कुठं गेलं? भौतिकातलं हृदय इथंच झालं. पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतरंग चतुष्टय म्हटलेलं आहे. ते 4 कप्पे, त्याच्यातून शुद्धता व्हायला पाहिजे. त्याच्यातून ज्ञानाने उड्या मारत मारत प्राणाचा व्यवहार तिथं व्हायला पाहिजे. आणि तोही व्यवहार कसा व्हायला पाहिजे? व्यान वायूतनं आलेली जाणीव मी ब्रह्म आहे ही तिथपर्यंत पोचली गेली पाहिजे. तर पेशीपर्यंतची शुद्धी होईल ना. असा प्राण फिरवायला पाहिजे ना. मग हा खरा प्राणायाम होणार. मग खरा प्राणायाम करायला पाहिजे ना आपल्याला. मग ती जाणीव त्या भूमिकेतनं गेली तरच माझी शरीर शुद्धी होते, मन बुद्धीची शुद्धी होते आणि माझ्या खऱ्या आनंदापर्यंत आपण पोहोचू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींना जे म्हणायचं आहे की असा सद्गुरू प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. मग आता सद्गुरू कुठे जाऊन बसले बघा. मज हृदयी सद्गुरू. म्हणून आपण जरी गुरूंकडून आपल्याला अनुग्रह झाला असेल, पण आपण आपल्या गुरुला ठेवलंय कुठं हा विचार करायला पाहिजे ना. आपण म्हणतो गणपतीला म्हणतो तो मूलाधारो स्थितोसी नित्यम. नाही तो गणेश किमान मूलाधारापाशी तरी बसतो आणि सद्गुरू त्या गणेशाच्या खाली जाऊन बसलेत. एवढा अज्ञान आहे. मग त्या सद्गुरूंना आपणच बाहेर आणलं पाहिजे ना. म्हणून आपली शुद्धी आपल्याला करायला पाहिजे, तर त्यांची शुद्धी आणि आपली शुद्धी एक होऊ शकणार आहे. म्हणून मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून तस्मात विचार करावा. का करावा? कारण विचारेची होय. परमार्थ हा विचारेची होय. आणि विचार आला की विवेक हा त्याबरोबर तयारच व्हायला लागतो. विवेक म्हणजे हे करू का ते करू, याला विवेक. ही बुद्धीची द्वंद्व अवस्था जी आहे ती एका ठिकाणी स्थिर होते, तो विवेक. एरवीला आपला विवेक कुठं स्थिर होतो? अहंकाराने स्थिर होतो. एरवीला आपण कुठलीही गोष्ट करत असताना आपला विवेक आपल्या अहंकारातनं स्थिर होतो. हा शर्ट घालू का तो शर्ट घालू, ही साडी घालू का ती साडी घालू. मग आपणच ठरवतो नाही मला हीच साडी छान दिसते किंवा मला हा शर्ट छान दिसणार आहे की नाही, हे आपण ठरवतो. मग हा आपला अहंकार आहे ना. त्या अहंकारातनं आपण ठरवलं. आपण काही बन्यांवर येतो का इथं? नाही येऊ शकत. गजानन महाराज जातात हो. त्यांना फरक नाही पडत, कारण त्यांचा विवेक आत्मानात्म विवेकावर गेलाय. आपण त्यांना दिगंबर अवस्थेत पाहतो, पण ते आपल्याला कुठल्या अवस्थेत पाहत असतील बघा. म्हणजे किती मळकट आहे आपली स्थिती. त्यांच्या ते शुद्ध आहेत, आपण अशुद्ध. मग मजहृदयी सद्गुरू कळला पाहिजे. का कळला पाहिजे? त्याचं कारण इथं दडलेलं आहे. म्हणून तो विवेक फार महत्वाचा आहे. एवढ्या सर्व भूमिका
ज्ञानेश्वर महाराज एका ओवीत सांगतायत बघा, किती खोल झालं ना. म्हणून ही ओवी जरी आपण लक्षात ठेवली आयुष्यभर तरी सुद्धा धन्य धन्य देवा पावलो अशी परिस्थिती आहे. एक तरी ओवी अनुभवावी. अजून सुरुवातच करतोय आपण. वाजलत का की जाय येतं. तर अशा प्रकारे ती प्रेमाची प्राप्ती ते करून देणारे आहेत. सद्गुरूचं स्वरूप आहे, खूप सुंदर आहे. आणि ते काय म्हणतात पुढे, आता तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका काय आहे हा संपूर्ण सत्संग करण्यापाठीमागचा. तो कसं आहे ते म्हणतात बघा, विषय व्याळे मिठी. हे तर खरं पाठच करायला पाहिजे, पण ते काय होतं हल्ली मला एवढं पाठ करायला ते जमत नाही. कोणीतरी वर्ण रट्टे मारायला पाहिजे म्हणजे ते पाठ होईल. अशी परिस्थिती आहे. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताटी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. खूप सुंदर आहे. विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे जी त्याला आत्मविस्मृती रूप मूर्छा आली आहे. म्हणून म्हटलं आपण वाईट नाही होत. हे जे मी म्हणतोय तुम्हाला त्याचं कारण तिथं आहे की हे जे सगळे आपल्यातले दोष आहे, जे अज्ञान आहे, त्याला एक सर्पाचं स्वरूप आहे आणि त्यांनी आपल्याला दंश केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी मूर्छा आलेली आहे. वेगळी दारू प्यायचं कारणच नाही. एवढी जरी प्यायला तरी खूप झाली, हे कळलं तरी खूप झालं असं मला म्हणायचं आहे ना. ती म्हणजे हीच मूर्छा निघत नाही अजून, तर ती मूर्छा म्हणजे मूर्छेवर मूर्छा आणण्यात काय स्वारस्य आहे. म्हणून संत लोक म्हणतात, अध्यात्मात असं म्हणतात, मला काही लोक असं म्हणतात, अहो आम्ही पूर्वी आम्ही नॉनव्हेज खात होतो, दारू पित होतो वगैरे. म्हणजे ठीक आहे, पूर्वी करत होतात ना, आता करताय का? आता ही दारू उतरवा. ही या मूर्छेतनं बाहेर या, आहे की नाही. कारण हे सर्व आहे, हे अज्ञान आहेच, म्हणून का आपण अध्यात्म करायचं नाही, हा विषय असा असतो. कारण कुठं ना कुठं तरी आपल्याला बाहेर पडण्याची पण एक तगमग आहे. मी अंधारात आहे पण पलीकडे प्रकाश दिसतोही आहे. कुठेतरी छिद्रही मला सापडावं लागणार आहे आणि त्या छिद्राला प्रवेश करून मला त्या प्रकाशाच्या जाणीवेत जाता येणार आहे. त्यामुळे आपण खूप वाईट आहोत, आपण खूप काही या अध्यात्माला योग्य नाही होत वगैरे, या सर्व गोष्टी खुळ्या माणसाच्या लक्षात ठेवा. असं काही नसतं जगात. कारण शेवटी ईश्वराने जर तुला बनवलं आहे तर त्याच्या पाठीमागे काहीतरी तर कारण नक्कीच असणार आहे ना. आणि तुला हे जाणवतंय आता की मी अध्यात्माला योग्य नाही, किमान हे तरी कळतंय, म्हणजे कुठेतरी जाणीव आलीच ना. मग ती जाणीव कशी वाढवायला पाहिजे हेही कळावं लागणार आहे. म्हणून ते म्हणताय, विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे जी त्याला आत्मविस्मृती रूप मूर्छा आली आहे ती कशानेही नाहीशी होत नाही. पण हे श्री गुरु, एक तुझ्या कृपा दृष्टीनेच विषयरूपी सर्पाचे विष उतरून ती मूर्छा नाहीशी होत. म्हणून त्यातनं नुसत्या कृपादृष्टीने होतं का असा विषय येतो परत, हो आहे की नाही. म्हणून कृपादृष्टी दिल्या जाते. सांगण्याचा हेतू काय आहे की या आता आपल्याला कळलं की नाही की अशा प्रकारे आपल्यातले वाईट दोष आहेत, हे तर कळलं. ज्ञानेश्वरांना जे काय इतके दिवस आपण ज्ञानेश्वरी ऐकतो आहोत, तो सगळा अभ्यास करतो आहोत, मग आता कळलं आपण इथं आहोत. मग त्यांनी जी त्यांची कृपा प्राप्त आपल्याला करायची आहे, जी त्यांची कृपा आहेच, मग ती कृपा खऱ्या कृपेत परावर्तित करायची. खरी कृपा कुठली की मला त्यांनी काय म्हटलंय की विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारली. त्यांनी खूप योग्य शब्द वापरला, जीवाच्या ठिकाणी मिठी मारली. आत्म्याच्या ठिकाणी मारली का? आत्म्याच्या ठिकाणी नाही मारली. आत्म्याच्या तिथं मारू शकत नाही असा प्रश्न आहे. म्हणजे माझा जीवात्मा भाव आत्मभावात नेला तर या संपूर्ण अज्ञानातनं मी बाहेर पडू शकतो.
त्यामुळे त्यांच्या कृपादृष्टीचा उपयोग असा आहे की त्यांनी आपल्याला दृष्टी दिली आहे की कसं जीवन जग. जे इतके दिवस केलं ते झालं, ठीक आहे, संपला विषय. पण आता इथून पुढचं जीवन तेही असं म्हणत नाहीये की रोजच्या रोजच अगदी असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. आग्रह पाहता नाही. हे सर्व तुमच्या अनुतापावर अवलंबून आहे. तुमच्या म्हणजे शिष्याच्या. हे आपल्या अनुतापावर अवलंबून आहे की मला खरंच यातनं बाहेर पडायचं आहे का नाही. म्हणून गुरुनी उपदेश दिल्यानंतर सुद्धा इमिजिएट सगळं काय बदलणार आहे का, असं काहीच नाही होऊ शकत. कारण आपल्याला हळूहळूच तो बदल करायचा आहे. आणि हळूहळूच करायचा आहे. म्हणजे आपली वृत्ती एकदम बदलणार नाही म्हणून हळूहळू करायचं आहे. म्हणजे अगोदर जर आपण एखादी गोष्ट काही दिवस करत असू तर त्याच्यातलं अंतर वाढवता यायला पाहिजे. साधना त्यात गोवावी लागणार आहे. मग जे अंतर वाढवलेलं आहे दोन वाईट गोष्टींमधलं, तर त्याच्यामध्ये वाचन करता यायला पाहिजे. अधूनमधून म्हणण्यापेक्षा सत्संग हा कायमस्वरूपी जर डोक्यात ठेवत गेलो तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होता यायला पाहिजे. म्हणजे मग ती ज्ञान जाणीव सातत्याने वाढत राहते. त्यामुळे ही ज्ञान जाणीव वाढवणं ही त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि जसं जसं ते वाढत जाईल तसं तसं 1 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी जरा आपणच आपल्याकडे बघावं, अरे मी तिथं होतो, आता मी इथं आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. 4 वर्षापूर्वी मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा 4 वर्षाच्या अगोदर काय होतो, इंजिनियर नव्हतो. प्रत्येकाने आपला विचार करावा. मग मी इंजिनियर नव्हतो, पण माझी इच्छा होती की मी इंजिनियर व्हावा. बरोबर. आणि त्या इच्छेमुळे मी ती ॲडमिशन मला घेतली. याचा अर्थ असा थोडीच झाला मी ॲडमिशन घेतल्या इंजिनियर झालो, नाही झालो. आणि मग इंजिनियर होण्यासाठी मी अगदी दिवस रात्र मेहनत करत बसलो काय, असंही काही झालं नाही. कारण माझ्या डोक्यात ॲडमिशन घेतल्यानंतर काय होतं की 4 वर्ष आहेत, बरोबर की नाही. आणि मग पण एक ध्येय होतं की 4 वर्षातच इंजिनियर व्हायचंय. कारण माझे वडील गरीब आहेत हो. ते म्हणतील नापास झालं तर काय, तुझे आहे ते काय, मी काय करू शकणार नाही. बरोबर. अशी परिस्थिती सगळ्यांचीच असते. असं काही म्हणजे माझी एकट्याची होती असं काही नाही. तर त्या 4 वर्षाच्या मर्यादित पिरियडमध्ये मला इंजिनियर व्हावं लागलं. मग मी काय केलं, रोज अभ्यास करतो का नाही, मी खेळायला जात होतो, मित्रांबरोबर जात होतो, लक्ष्मी रोडला फिरत होतो, सिनेमेही पाहत होतो, सगळं करत होतं की. आणि मग परीक्षा आली. म्हणजे इंजिनियर लोकांची स्पेशालिटी सांगतो, सगळ्यांनी असं करावं असं नाही माझं म्हणणं. तर आम्ही मग परीक्षा आली की 2 महिने टाईट एकदम, मग काही नाही. म्हणजे परीक्षा व्हायच्या अगोदरचे 4 म्हणजे 6 महिन्याची सेमिस्टर धरली तर पहिले 2-3 महिने हे असेच टाइमपास चालायचा सगळं. आणि मग ते सुरू व्हायचं गणित सगळं. म्हणजे काय झालं, ॲडमिशन घेतल्यानंतर पहिले 2-3 महिने टाइमपासच झाला ना सगळा. परंतु परीक्षा आल्यानंतर मात्र मग सर्व इंजिनिअरिंगची पुस्तकं आणली, ते सर्व अभ्यास केला, सगळं केलं. असं करत 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 4 वर्ष लागली इंजिनियर व्हायला, ती एवढीशी डिग्री मिळवायला. तुम्ही साधा विचार केला. मग आणि त्याच्यातनं काय परमानंद झाला का, आनंद झाला हे नक्की. आनंद नक्की झाला. आजूबाजूच्या लोकांना आनंद देऊ शकलो नाही असं नाही म्हणत आपण, परंतु तो परमानंद नव्हे. कारण नंतर लागलीच प्रश्न आला की नोकरी, म्हणजे तो आनंद टिकलाच नाही ना, तो गेला.
मग वडिलांच्या डोक्याला त्रास, याला नोकरी कुठे मिळणार आता, कारण ते सगळं रेसेशन पिरियड होता आमच्या वेळा दुर्दैवानी. ते रेसेशन पिरियड झाला. मग ते कसं बसं कॉलेजच्या देशातनं आम्हाला बजाज टेम्पोमध्ये ट्रेनिंग इंजिनियर म्हणून 200 रुपये कंपनी देणार आणि 200 रुपये गव्हर्नमेंट देणार, अशी 400 रुपयाची नोकरी लागली. हे काय खूप जुनी गोष्ट सांगतो का आपण? आपल्या समोरची गोष्ट आहे. तुमचंही जीवन तुम्ही पाहिलं तर याच्यापेक्षा काय खूप वेगळं असेल असं मला वाटत नाही कुठं. इतकं विचित्र आहे. परंतु त्याच्यातूनही आपण बाहेर पडलो. मग तुम्ही मला सांगा की अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्यामध्ये जरी कुठलेही दोष असले तरी मी म्हणतो सत्संग करा, कॉलेज बुडवू नका. माझं म्हणणं ते सत्संग करा म्हणजे मी कॉलेज नाही बुडवलं, हे एवढं माझं सांगायचं राहून गेलं. मी कॉलेजमधले तास कुठलेच बुडवले नाही. त्याच्यामुळे शेवटी अभ्यास करताना नोट्स बरोबर होत्या माझ्या. आणि सरांनी काय सांगितलेलं ते माहिती असलं की सरच पेपर काढायचे ना, आणि COEP एकच होतं त्यावेळेला पुण्यात. त्याच्यामुळे ते पेपर कुठला काढणार हे साधारणतः अभ्यास केला की पास होणे हे प्रकरणच काही नव्हतं. पास व्हायचंच. आम्ही पास होत गेलो. लोक म्हणायचे हुशार आहेत, किती हुशार ते आमचं आम्हाला माहिती, काय हुशारी आहे ती, आहे की नाही. पण असो, जे झालं ते असं झालं. परंतु सांगण्याचा हेतू काय माझा की आपल्यामध्ये सुद्धा असे दोष असतात आणि एकदम बदल हा कुठलाच होत नसतो. हळूहळू बदल करण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील मात्र व्हावं लागतं. अध्यात्मामधली सर्वात वाईट गोष्ट कुठली असेल ना तुम्हाला सांगू का, म्हणजे मला जे काय वाटतं त्यातली, अध्यात्म सगळंच चांगलं आहे, पण वाईट गोष्ट अशी आहे की इथं परीक्षाच घेत नाही कोणी. परीक्षाच कोणी घेत नाही. अगदी खूप मोठे डोंगर जरी आले दुःखाचे तरी आपल्याला ती आपली परीक्षा ईश्वर घेतो असं वाटतच नाही ना. वाटलं का कधी आपल्याला? तुम्ही मला सांगा. आपल्याला दुःख, अरे मुलाला नोकरी नाही, अरे हा बेरोजगार झाला, अरे मला ॲक्सिडेंट झाला, नुसती दुःख करतो. पण याच्यात परीक्षा कुठं आहे हा अनुभवच आपण घेत नाही कधी. बघा, आता विचार सगळ्या सिरियस होतो इथून पुढे. म्हणून आपलं प्रारब्ध जे आहे ती ईश्वराने आपली घेतलेली परीक्षाच असते, लक्षात ठेवा. आणि हे क्षणाक्षणाची परीक्षा आहे. क्षणाक्षणाची परीक्षा आहे. ही सेमिस्टर पद्धत नव्हे की 6 महिन्यांनी पेपर द्यायचा नाही. प्रत्येक क्षण कर्म करताना त्याची ज्ञान जाणीव, त्याच्यातली तुझी ईश्वराच्या भक्तीची जाणीव, या सर्वांचा मेळ, त्यातनं तुला पडणारा तुझी मानसिकता म्हणजे तुझं हृदय म्हणजे तुझं सद्गुरु स्वरूप जर त्या शुद्धतेपर्यंत आलं नसेल तर कर्मबंध पडलाच म्हणून समजा. कर्मबंध पडला की सुरू चक्र. परीक्षा आहे. तुझा तू कारण असं का म्हटलं जातं, त्याचं कारणच इथं आहे सगळं. म्हणून हे आपल्याला परीक्षा आपली चाललेली आहे असं समजूनच अभ्यास करावा लागतो. किमान 55 वर्षानंतर तरी, म्हणजे 50-55 एज ग्रुप नंतर तरी आता आपली परीक्षा म्हणजे काय व्यावहारिक परीक्षा संपलेल्या आहेत सगळ्या, आहे की नाही. आणि आपण एवढे मोठे झालेलो असतो की मुलं काही आपले कान उपटू शकत नाहीत, म्हणजे आपल्याला काय म्हणू शकत नाहीत थोडक्यामध्ये, आहे की नाही. कोणी मुलं असे म्हणतात का तुम्हाला, बाबा कशाला दुपारचे झोपता, जरा अभ्यास करा की वाचन करा की, एवढं देवाने वेळ दिलाय तुम्हाला, असं मुलं म्हणतात का तुम्हाला? काय बिशादे त्यांच्या असं म्हणतात, आहे की नाही. आपण एवढे तुष्ट झालेलो आहोत घरामध्ये की आपल्याला कोणी असं बोलूच शकत नाही. केवढा अहंकाराची भूमिका आहे बघा आपली स्वतःची. म्हणून बाला तभी सुभाषितम ग्राह्यम म्हटलंय. आपण जर जास्त झोपत असू आणि घरातल्या लोकांना ती अडचण वाटत असेल आणि ते जर कुजबुजत असतील की पडलेत आमचे बाबा, ते झोपलेत तिकडे, त्यांचे काय, त्यांना काही लक्षात घेऊ नका, ते काही येणार नाही, ते आपले त्यांचे जातील चहा प्यायला, खायला प्यायला का असं जर म्हणायला लागले तर लक्षात घ्या
बालात सुभाषितम ग्राह्यम. वय मोठी असली तरी मुलं आपल्याला जागी करत आहेत हे लक्षात घ्या. खोटं नाही सांगत तुम्हाला, कारण हा आपल्यावरचा अंकुश आपल्यालाच ठेवावा लागणार आहे. आणि इथं प्रत्येक परीक्षा, प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या जाणीवेतूनच घालवण्याची तत्परता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही खूप काही वेगळं करायचं असं काही नाही. कारण आपल्यामध्ये अमंगळ जे काही असं म्हणतो आपण, विषय वासना वगैरे वगैरे या गोष्टी, या इतक्या आपण एकतर काय सगळं भोगून बिगून मोकळे झालेलो असतो. पहिली गोष्ट आहे की नाही, या वयामध्ये असं काही नाही की आपण काय सुख पाहिलं नाही किंवा काही नाही. आता त्या व्यावहारिक सुखाच्या किती मागे लागायचं एवढाच विषय असतो. म्हणजे 50% 60% आपण ऑलरेडी आपले विकार बाजूला केलेले असतात. ही चांगली संधी आहे ना, मी तर असं म्हणतो, मी मागे एकदा म्हटलं होतं, ही चांगली संधी आहे ईश्वराने आपल्याला दिलेली, की आता मी शुद्ध आहे, किमान 50% तर शुद्ध आहे. तरुणपणी हे जाऊ ते जाऊ, इकडं बघू तिकडं बघू, हा सिनेमा बघू तो सिनेमा बघू असं तरी वाटत होतं. हे हॉटेल चांगलं, तिकडं जाऊ, हे खाऊ, याचे वडील असे, आपल्याला काहीच देत नाही, सगळ्या प्रकारचे गोंधळ घालून झालेत आपल्या आयुष्यात. पण आता ते नाही ना राहिलेलं. म्हणजे आताची जर परिस्थिती पाहिली तर वी आर बेस्ट इन द वर्ल्ड. मग या परिस्थितीचा जर फायदा घेतला आपण, बघा नियतीने बरोबर एका उंबरठ्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आता अलीकडच्या खोलीतच रेंगाळत बसायचं का पलीकडच्या खोलीत जायचं आणि अजून चांगल्या जीवनात शिरायचं, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. उंबरठ्यापर्यंत नियतीने प्रत्येकाला आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे अशा प्रकारेच आपल्याला घालावं लागतं. म्हणून गुरूंनी आपल्याला काय दिलं, एका कृपादृष्टीनेच त्यांची ही कृपा आहे ज्ञानेश्वर महाराजांची, की त्यांनी ही ओवी लिहिली आपल्यासाठी, दृष्टी दिली ना. कित्येक लोकांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून आपली जीवन सुधारली असतील ना. भले सगळे संत झाले असतील असं नव्हे, पण जीवन पुढच्या रूममध्ये तर गेलं असेल, पुढच्या खोलींमध्ये तर गेला असेल की नाही, असाही विचार करायला हरकत नाही. म्हणून हे खूप सुंदर आहे. म्हणून त्या विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताटी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. म्हणून अशा त्यांच्या कृपादृष्टीने आपल्याला जे जीवन प्राप्त झालेलं आहे, त्या जीवनातून आपण हळूहळू निर्विष होऊ शकतो, शुद्ध होऊ शकतो. आणि हे मग या जन्मी, म्हणून म्हटलं की आपल्याला आता 4 वर्षाचाच पिरियड आहे असं ठरवा. आता बीईला बसायचंय, आपल्याला बीईच व्हायचं याच्यात. म्हणून म्हणजे काय, बी व्हायचं म्हणजे काय, आपल्याकडे 3 डिग्री आहेत अध्यात्मामधल्या. पहिली डिग्री आहे, याला शून्य अवस्था म्हणतात. ते सनातन धर्मवाले आहेत ना, ते परवा एकदा आलं तर माझ्याकडे, कोणत्या शर्मिला ताई आल्या होत्या, म्हणून आठवण झाली तसंच. त्या सनातन धर्मामध्ये काय आहे, त्यांनी असं पर्सेंटेज ठरवलंय काहीतरी, शुद्धीचं पर्सेंटेज असं काहीतरी त्यांच्याकडे तक्ता आहे, की अशी साधना केली की असा शुद्ध होतो. म्हणजे ते काय किती बरोबर किती चूक याच्यात मला शिरायचं नाही, पण एक विषय म्हणून, जसं आपण असं म्हणतो की आता मी जो विषय म्हणतोय तुम्हाला, की आपल्याला डिग्री घ्यायची, तर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये एखादी सेमिस्टर, समजा आपण पूर्वी कधी नापास झालेलो असतो, व्यवहारातही नापास झालेलो असतो, नाही असं नाही म्हणत आहे मी, ते काही चुकीचं आहे असं धरून, पण त्यांनी जीवन थांबले का कधी? जीवन नाही थांबलं आपलं कधीच. बरोबर, जे घडलं ते घडलं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आता असं ठरवूया की पुढच्या 4 वर्षामध्ये किमान 0 ही डिग्री मिळवू. एकदा 0 डिग्री मिळवली ना की पुढचे कोर्सेस 2-2 वर्षाचे आहेत. त्याच्यानंतर 2च कोर्सेस आहेत, निशून्य आणि महाशून्य, बस. म्हणून महाशून्य ही PhD आहे, लक्षात ठेवा. अध्यात्मातली डॉक्टरेट, परमहंसपदी.
म्हणाल खूप छान वाटतं ना, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. पण ते परमहंस कसं झालं आहे ना, हे महत्वाचं. म्हणून हंसेती यो ब्रूयात, ते कळलं पाहिजे. त्याचं नाव सदाशिव, ते कळावं लागणार. आणि ती डिग्री प्राप्त करायची. म्हणून जेव्हा आपल्याला कुठल्या भूमिकेतून पुढे जायचं आहे आयुष्यात, हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून असं जेव्हा आपण माणूस विचार करायला लागतो, तेव्हा साधनेची बैठक सुरू होते. नाही तर साधना कशासाठी करायची हेच माहीत नाही. तर त्यांनी सांगितलं श्वास घ्या, वर घ्या, खाली घ्या, असं घ्या, तसं घ्या, आत घ्या, बाहेर सोडा, काय जे असेल ते. त्याचा उपयोग काय नाही ना, कारण डिग्रीच नाही कुठली याची माहिती. हो, पण संतांनी असं नाही केलेलं. त्यांचं सिलेबस खूप परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि ते थेट आदिनाथांनी तयार केलेलं सिलेबस आहे. ते महागुरु. आणि त्या सिलेबसचे नंतरचे अधिकारी मत्स्येंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ, हे सगळं डायरेक्टर लेवल आहेत. हे दीज आर ऑल डायरेक्टर लेवल अकॅडमीचे डायरेक्टर लेवल्स आहेत, लक्षात. आणि हे सगळे म्हणजे हे सगळे परमहंस जाणीवेतली लोक आहेत, लक्षात ठेवा. दीज आर ऑल डायरेक्टर्स ऑफ दिस कम्प्लीट अकॅडमी, आध्यात्मिक अकॅडमीचे. आणि त्या अकॅडमीमध्ये आपण ॲडमिशन घेतली आहे. कुठं MIT, कुठं कुठल्या करत बसताय, डोनेशन्स देताय. आणि इथं डोनेशनही लागत नाही, केवढं महत्त्वाचं आहे. फक्त प्रवेश मात्र सिस्टमॅटिकच घ्यावा लागतो. त्यामुळे ही डिग्री अशी आपल्याला मिळते. 3 डिग्र्या मिळतात. आणि परिवर्तन पूर्णपणे जीवात्म्याच्या आत्मजाणीवेत. सिलेबस खूप कडक आहे. कारण ते जे अकॅडमीचे जे सगळे रूल्स आहेत आणि त्याचे तपासणारी जी लोक आहेत, ते काही पैसे खाऊन पास करत नाहीत, लक्षात घ्या. तिथं अनुभवात ज्ञानमच आहे. आणि ते सगळ्यांच्या हृदयात शिरूनच बघतात. म्हणूनच ते म्हणतात तुझं हृदयही सद्गुरू, बाकी कुठं तू बघूच नको इकडं तिकडं. तुझी ओरल तूच द्यायची आहे, तुझी रायटिंग एक्झामिनेशन तूच द्यायची आहे, तुझं प्रॅक्टिकल तूच करायचं आहे. मी लिहून दिले सगळं. सिद्ध आहे काय करायचं तेही माहिती आहे, त्याचा सिद्धांतही माहिती आहे, आणि त्याच्या ग्रंथसंभारही माहिती आहे. आता तुझ्या जीवनात ही सिद्ध सिद्धांत पद्धती तू कशी आणायची ते ठरव. प्रकाश किरण सरळ रेषेतच जातो, बघ ना जातो का नाही. आतमध्ये बसून बघ, कारण आत्म्याचा प्रकाश दिसला पाहिजे, लक्षात. म्हणून मन बुद्धीचे जे जाड जाड पुठ्ठे आहेत त्याला छिद्र पाड, ते सर्व एकाकार कर, आणि मग बघ ते दर्शन तुला झाल्याशिवाय राहणार. ही पद्धत आहे अध्यात्म विद्या विज्ञान. त्यामुळे या संपूर्ण युनिव्हर्सिटीचे मालक आपल्या हृदयातच बसलेले आहेत, असं मला म्हणायचं तुम्हाला. आणि ते खूप सुंदर रीतीने आपल्याला हे करतात. हा एक श्लोक घेतो फक्त. तरी कवणा ते तापपोळी कैसेनी वो शोक जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. तुझ्या अंतःकरणाच्या ज्याच्याविषयी कृपा प्रेमाचा पूर येऊन त्याच्या लाटा उसळू लागल्या असता, संसारातील त्रिविध तापाने कोण पोळला जाईल. त्याच्यामुळे हा जो आपला सत्संग असतो, याच्यामध्ये ही संपूर्ण ज्ञानाचा कल्लोळ जो सातत्याने आपल्यामध्ये तयार होत राहतो, आनंद वाटतो ना. म्हणजे मला तरी वाटतं तुम्ही तुमचा आनंद मला चेहऱ्यावर दिसतोय म्हणून म्हणतो. आणि याच्यातनं आपण संसार ताप विसरून गेलो ही आपली अनुभूती आहे का नाही. पण ही अनुभूती कायम स्वरूपी टिकवणं ही साधन आहे.
म्हणून तो कल्लोळ ज्ञानेश्वरांनी तयार करून दिला आणि तो कल्लोळ आपल्या जीवनात सातत्याने आणायचा ही साधना आहे. म्हणून त्रिविध तापाने कोण पोळला जाईल. म्हणून आपण या कल्लोळात जर राहिलो तर कुठला त्रासच आपल्याला होणार नाहीये. इतकी आत्मजाणीवेत आपण जातो, आपल्या आत्म्याला कळतही नाही की आपण कुठल्या दुःखात असतो. अशी परिस्थिती आहे, कारण तो अव्यक्त आहे हो. म्हणून आपल्यातल्या व्यक्त जाणीवांना, तत्वांना, तत्व अव्यक्त आहेत आपल्यामध्ये. का 36 तत्वांचा देह आपण म्हटलं, बरोबर. म्हणून हा 36 तत्वांचा देह त्या ज्ञानाच्या जाणीवेत बसवल्या जातो आणि त्याला अव्यक्ताकडे घेऊन जातो. त्याला तत्वज्ञान असं म्हटले. म्हणून तत्वाचं ज्ञान हे महत्वाचं आहेच ना, आणि ते जीवनाशी रिलेट व्हायला पाहिजे, म्हणून ते तत्वाचं ज्ञान आहे. असो, म्हणून व त्याला प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा संयोग याच्या विषयीचा शोक कसा जाळू शकेल. म्हणून प्रिय अप्रिय, सत्य असत्य, ज्ञान अज्ञान या कुठल्या गोष्टीचा विषयच येत नाही. त्या कल्लोळातच राहायचं सातत्याने, त्या ईश्वराच्या जाणीवेमध्येच राहायचं, असा हा विषय आहे. तर या इथं आणि एक शेवटचं फक्त वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे का सांगितलंय त्यांनी. इथपर्यंत आणायचं होतं मला. असं म्हणून योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे सोहम सिद्धी लळे पाळीसी तू. म्हणून हे कशामुळे होतं तेही त्यांनी शेवटी सांगितलंय. ते म्हणतायत, हे प्रेमळ सद्गुरू आई, तू आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमानेच योग सुखाचे सोहळे भोगवितेस आणि त्यांचे सोहम सिद्धीचे लळे म्हणजे आळ तू पुरवितेस. म्हणून हे सोहम सिद्धीचे लळे आहे. म्हणून आपली उपासना सुद्धा सोहम सिद्धापर्यंत पोचती व्हायला पाहिजे. मला बहुतेक जणांना मी तर सोहम सिद्ध हनुमंताचंही दिलेलं आहे, परंतु ही सोहम सिद्धीच यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून या सर्व जाणीवा अशा प्रकारे एकाकार करता यायला पाहिजे. अनुसंधान म्हणजे प्रथम मनबुद्धीचं श्वासावरचं अनुसंधान, मग त्या अनुसंधानानंतर त्या ज्ञान जाणीवेचा ओंकाराचा अनुसंधान. ओंकाराचा अनुसंधान म्हणजे सोहमवरचं अनुसंधान. म्हणून अनुसंधान राखणं महत्वाचं आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना असंही वाटतं की असा तो आतून ओंकार ऐकू येतो का वगैरे. तसं काय ऐकू यायचं कारण नाहीये. कारण काय आहे की हे अनुसंधान जोपर्यंत जुळत नाही, आणि एकदा अनुसंधान जुळलं की तुम्ही ओंकाराच्याच पलीकडे जाता. कारण आपण साधना ओंकार ऐकण्यासाठी करतोय का? बरोबर ना. आपली साधना जी आहे ती त्या सोहम मी ब्रह्म आहे त्याच्या सिद्धीपर्यंतची आहे. ती शून्यावस्था आहे. त्यामुळे हा पहिली डिग्री ही जी म्हणतोय तुम्हाला मी, ही पहिली डिग्रीच खूप महत्वाची आहे. पुढच्या डिग्र्या 2-2 वर्षात मिळतात. किती सोपा आहे की नाही कोर्स आपला. असं आणि हे सोहम सिद्धीचे लळे आहेत आणि हे गुरु पुरवतात आपले, लक्षात घ्या. असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे निवृत्तीनाथांनी हे सर्व लळे त्यांचे पुरवले. म्हणजे गहिनीनाथांनी त्यांना गुहेत त्यांचे लळे नेमके कुठले पुरवले ते ज्ञानेश्वर महाराजांचेही निवृत्तीनाथांनी पुरवले. हे कळलं की नाही ज्ञानेश्वर महाराजांना की त्या गुहेत काय केलं ते. असं प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला सापडू शकतं. असो, तर या ठिकाणी आपण आता थांबूया.